सकाळचा गार असा वारा सुटलेला होता आणि हे बघा मस्त दारापुढे सडा रांगोळी अशी झाली होती। आज होता पौष महिन्यातला रविवार, त्यामुळे असं सूर्यदेवतेचं चित्र किंवा रांगोळी काढलेली होती। तर इथं पक्ष्यांचा किलबिलाट आणि या पक्ष्यांच्या किलबिलाटानेच सुरू होते माझ्या गावची सकाळ। तर इथं सकाळ सकाळचं वातावरण अगदी गार आणि थंड हवा अशी सुटलेली होती, पण आता मला उठून बाहेर फिरायचं होतं, पक्ष्यांना बघायचं होतं, त्यामुळे तो आत बाहेर करत होता। मामीकडून माझ्याकडं, माझ्याकडून मामीकडं असं त्याचं चाललेलंच होतं। तर थंडी होती, त्यामुळे मग मला असं वाटत होतं की त्याने बाहेर जाऊ नये, पण तो जातच होता। तर बाकी सगळी झोपलेली आहेत चिलीपिली बघा, पण माझं हे छोटंसं बिटकुलं मात्र पहाटेच उठून बसलेलं होतं आणि त्याला बाहेरच जायचं होतं। आकाशात असा हळूहळू वर येणारा किंवा उगवणारा सूर्य बघायला खूप भारी वाटतं, कारण ते जे उगवतात ना किरण, तर त्याचा असा तांबूस सोनेरी असा रंग पसरलेला असतो। पूर्ण असं वातावरण गोल्डन कलरचं किंवा तांबूस सोनेरी कलरचं झालेलं असतं, त्यामुळे ते खरंच खूप छान दिसतं। कधीतरी एकदा अनुभव घ्या। तर बाजूला पूर्ण असं धुकं पडलेलं होतं, हे बघू शकता। अगदी धुक्याने काही झाडं झाकून गेलेली आहेत पूर्ण बऱ्यापैकी, खूप दूरचं जास्त दिसतच नाही। तर अशा प्रकारे मग हे असं काहीसं गावाकडचं निसर्गरम्य वातावरण असतं। गावाकडची वाट ही सकाळच्या वेळी अगदी शांत असते। तर असं सूर्यदेवचं दर्शन आम्हाला फायनली झालेलं आहे, म्हणून मग आम्ही आता पूजेची तयारी करणार होतो। ऑलमोस्ट पूजेची तयारी झालेली होती। तर आता हे मी मुद्दाम थोडंसं टिपलेलं आहे इथले 1-2 क्षण, कारण हे जे आहे जेवतल किंवा असं चुलीवर पाणी वगैरे तापवणं, तर हे आता मोस्टली हळूहळू कमीच होत गेलेलं आहे। आणि आता इथून पुढं कदाचित हे बंदही होईल, कारण प्रत्येकाच्या घरात गॅस आहे, गिझर आहे, त्यामुळे ते। तर अशा प्रकारे इथं आमच्या झाडावर कोकिळा बसलेली होती आणि तिचं कुहू असं चालूच होतं। मी थोडंसं तिला जवळ जाऊन कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत ती उडूनही गेली। इकडे सूर्यदेव उगवलेले आहेत, म्हणून मग दोन्ही बहिण्या टेरेसवर आल्या होत्या। त्यांनी पूजेचं सगळं सामान किंवा तयारी पूर्ण केलेली होती। तर पाटावर आम्ही रक्तचंदनाचे म्हणजेच कुंकवाचं एक पार्वती आणि देवांचं असं चित्र काढलेलं होतं काहीसं। तर हे छोट्या बहिणीने अगोदर पूजा करून घेतलेली होती आणि पूजेचं साहित्य हे अगदी घरच्या घरी असतं, पण सगळं हे व्यवस्थित आणि छान असलं ना, तर पूजा अगदी मनोभावे छान होते। तर ह्या होत्या छोट्या बहिणी आणि आता ह्या आहेत त्या मोठ्या बहिणी आहेत। तर यांनीही पूजा करून घेतलेली आहे। ऊस, ढाळा, बोर जे काही आपल्या शेतात असेल, जे काही धान्य आपण पिकवतो, म्हणजे करडई वगैरे, तर ते सगळं इथं ठेवलं जातं। मग बहिणींच्या पाठोपाठ मीही पूजा आटोपून घेतली होती। पूजा वगैरे झाली आणि आज दुपारचा उपवास सोडायचा होता, त्यामुळे दुपारी आज होती पुरणपोळी। तर आम्ही मस्त असं पुरणपोळीवर ताव मारला। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा। बाय बाय।